नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल. इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॉब्लेम सेट 1 मधील इक्वेशन 4 काय आहे पहा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. प्रत्येक डिटर्मिनंटची आपल्याला या ठिकाणी काय करायचे, व्हॅल्यू काढायचे. पहिला डिटर्मिनंट काय आहे पहा, 4 3 2 7. सुरुवातीला या ठिकाणी सोल्युशन दिलेला डिटर्मिनंट लिहूया 4 3 2 7. आता या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे काय, हा जो आहे तो ए बी सी आणि डी, म्हणजे या ठिकाणी काय आपलं ए इंटू डी मायनस बी इंटू सी, यानुसार या ठिकाणी डिटर्मिनंटची आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू काढायचे. ए इंटू डी म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, 4 इंटू 7 मायनस बी इंटू सी मीन्स 3 इंटू 2. 4 7s are 28 minus 3 2s are 6. 28 minus 6 22. The value of the given determinant is equal to 22. हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. आता सेकंड एक्झाम्पल पहा. डिटर्मिनंट ऑफ 5 minus 2 minus 3 1. सोल्युशन. फर्स्ट राइट द गिवन डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ 5 minus 2 minus 3 1. आता याची व्हॅल्यू काढायची, म्हणजेच काय करायचं आहे, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. आता ए इंटू डी करताना काय करावं लागणार आहे, 5 इंटू 1 मायनस बी इंटू सी मीन्स मायनस 2 इंटू मायनस 3. आता या ठिकाणी पहा 5 1s are 5. आता या ठिकाणी पहा मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 3 2s are 6. 5 minus 6 minus 1. The value of the given determinant is equal to -1. आणि थर्ड एक्झाम्पल काय आहे पहा. डिटर्मिनंट ऑफ 3 minus 1 1 4. याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सुरुवातीला आपण दिलेला डिटर्मिनंट 3 minus 1 1 4, याची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. ए इंटू डी मीन्स 3 इंटू 4 मायनस बी, बी ची व्हॅल्यू काय आहे पहा, -1 इंटू सी ची व्हॅल्यू काय आहे 1. 3 4s are 12. मायनस इंटू मायनस प्लस, 1 1s are 1. 12 and 1 13. The value of the given determinant is 13. अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 5 पहा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथडला या ठिकाणी डिटर्मिनंट मेथड देखील म्हटलं जातं. फर्स्ट एक्झाम्पल येतील काय पहा. 6x minus 3y is equal to -10 and 3x plus 5y minus 8 is equal to 0. Solution. First write the given equations in the form of ax plus by is equal to c. First equation 6x minus 3y is equal to -10. This equation is in the form of ax plus by is equal to c. Equation number first. Second equation काय आहे पहा. 3x plus 5y minus 8 is equal to 0. This equation is written in the form of ax plus by is equal to c. 3x plus 5y is equal to -8 राईट साइडला गेला काय होणार आहे, +8. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. आता ही जी इक्वेशन आहे ही इक्वेशन आपण काय करायची आहे, कंपेअर करायचे. कोणाबरोबर कंपेअर करायचे, a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. Comparing equations 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1
and a2x plus b2y is equal to c2 we get. आता या ठिकाणी पहा, हे जे इक्वेशन आहे ते फर्स्ट बरोबर कंपेअर करायचं आहे. मग हे जर कंपेअर केलं तर या ठिकाणी पहा a1 इज इक्वल टू काय येणार आहे 6, b1 इज इक्वल टू काय येणार आहे पहा b1 इज इक्वल टू -3 आणि c1 इज इक्वल टू काय येणार आहे -10. त्यानंतर हे जे इक्वेशन आहे ते सेकंड बरोबर काय करूया आपण कंपेअर करूया. म्हणजे काय येणार आहे a2 इज इक्वल टू 3, b2 इज इक्वल टू 5 and c2 is equal to 8. First find the value of d. D is equal to determinant of a1 b1 a2 b2. Write these values. a1 b1 6 -3, a2 b2 3 5. आता याची व्हॅल्यू आपण काढूया. याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन a into d minus b into c means काय येणार आहे 6 into 5 minus b into c means -3 into 3. 6 5s are 30, minus into minus plus 3 3s are 9. Therefore d is equal to 30 plus 9 39. आता आपल्याला काढायचा आहे dx. dx मध्ये काय होतंय a1 a2 जो आहे तो a1 a2 रिप्लेस होतो c1 c2 न. म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी c1 b1 c2 b2 इज इक्वल टू. आता या पहा c1 आणि b1 म्हणजे काय आहे -10 -3 आणि c2 b2 काय आहे 8 b2 काय आहे 5. आता ह्याची व्हॅल्यू आपण काढूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल a into d minus b into c means -10 into 5 minus b into c means -3 into 8. Minus into plus minus 10 5s are 50, minus into minus plus 8 3s are 24. आता या ठिकाणी dx is equal to, आता या ठिकाणी साइन कसं आहे पहा भिन्न म्हटलं की या ठिकाणी दोघांची आपल्याला काय करावं लागणार आहे सबट्रॅक्शन. 50 - 24 26. आता या ठिकाणी बिगर नंबर जो आहे तो या ठिकाणी 50 आहे. 50 चं साइन कोणतं आहे मायनस, म्हणून dx इज इक्वल टू काय आला -26. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे dy काढायचा आहे. dy इज इक्वल टू, आता फर्स्ट मध्ये b1 b2 जो आहे तो काय होतो c1 c2 ने रिप्लेस होतो. म्हणजे काय येणार आहे a1 c1 आणि a2 c2. आता याच्या व्हॅल्यू लिहूया. a1 c1 6 -10 आणि a2 c2 3 8. आता ह्याची व्हॅल्यू काढूया आपण. a into d minus b into c means 6 into 8 minus b into c means -10 into 3. 6 8s are 48, minus into minus plus 10 3s are 30. 8 plus 0 8, 4 and 3 7. म्हणजे therefore dy is equal to काय आलेलं आहे आपलं 78. आता या ठिकाणी काय क्रॅमर्स रूल नुसार या ठिकाणी काय येणार आहे पहा x is equal to dx upon d. आता dx ची व्हॅल्यू काय आली पहा -26 अपॉन d ची व्हॅल्यू काय आलेली आहे 39. या ठिकाणी 13 2s are 26, 13 3s are 39 means x is equal to -2 upon 3. आता y ची व्हॅल्यू काढूया. y is equal to dy upon d. dy किती आहे पहा 78 अपॉन d काय आहे 39. 39 1s are 39, 39 2s are 78. Therefore xy is equal to -2 upon 3. 2 is the solution. हे याचं काय असेल आन्सर असेल.
सेकंड एक्झाम्पल पहा. 4m minus 2n is equal to minus 4 and 4m plus 3n is equal to 16. Solution. First write the given equation in the form of ax plus by is equal to c. First equation 4m minus 2n is equal to minus 4. This equation in the form of ax plus by is equal to c. Second equation 4m plus 3n is equal to 16. Also this equation is in the form of ax plus by is equal to c. आता या ठिकाणी ही इक्वेशन आपण काय करूया, कंपेअर करूया. कंपेअरिंग इक्वेशन्स 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता हे जे इक्वेशन आहे ते फर्स्ट बरोबर कंपेअर करायचं आहे. कंपेअर केलं तर या ठिकाणी पहा a1 इज इक्वल टू काय येणार आहे 4, b1 इज इक्वल टू काय येणार आहे -2 आणि c1 इज इक्वल टू काय येणार आहे -4. a2 इज इक्वल टू, आता हे जे इक्वेशन आहे ते सेकंड बरोबर कंपेअर करायचं आहे. a2 इज इक्वल टू 4, b2 इज इक्वल टू 3 and c2 is equal to 16. सुरुवातीला आता या ठिकाणी आपण d ची व्हॅल्यू काढूया. d is equal to डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2 is equal to a1 b1 4 -2 a2 b2 4 3. आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. याची व्हॅल्यू काढत असताना आपण काय करणार आहे a into d minus b into c means 4 into 3 minus b into c means -2 into 4. 4 3s are 12 minus into minus plus 4 2s are 8. 12 plus 8 20. d ची व्हॅल्यू जी आहे ती d ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे 20 आलेली आहे. आता आपण या ठिकाणी dx काढूया. dx is equal to डिटर्मिनंट ऑफ, आता या ठिकाणी a1 a2 जो आहे तो रिप्लेस काय होतो c1 c2 न होतो. म्हणजे काय येणार आहे c1 b1 c2 b2. आता या ठिकाणी व्हॅल्यू लिहूया आपण. c1 b1 -4 -2 आणि c2 b2 16 3. आता याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे a into d करावं लागणार आहे. म्हणजे काय येणार आहे पहा -4 into या ठिकाणी -4 into 3 मायनस या ठिकाणी काय आहे -2 into 16. 3s are 12 मायनस इंटू मायनस प्लस 16 2s are 32. आता या ठिकाणी साइन बघा काय आहे प्लस मायनस चिन्ह कसं झालं भिन्न. भिन्न म्हटलं की या दोघांची आपण काय करणार आहे वजाबाकी करणार आहे. 32 minus 12 20. बिगर नंबर कोणता आहे 32. 32 चं चिन्ह काय आहे प्लस म्हणून या ठिकाणी प्लस राहणार आहे. या ठिकाणी पहा व्हेरिएबल कोणती दिलेले आहेत m आणि n. त्यामुळे dx लिहिता येणार नाही तर या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागणार आहे dm लिहावं लागणार आहे. आता dm ची व्हॅल्यू झाली. आता आपण काय करूया dn ची व्हॅल्यू काढूया. dn इज इक्वल टू आता या ठिकाणी पहा a1 b1 a2 b2 होता. आता या ठिकाणी dn काढत असताना b1 b2 कशाने रिप्लेस होणार आहे c1 c2 न. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे a1 c1 a2 c2 इज इक्वल टू a1 c1 4 minus 4 a2 c2 काय येणार आहे 4 16. आता या ठिकाणी आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची a into d करावं लागेल 4 into 16 minus 4 into 4. 16 4s are 64 minus into minus plus 4 4s are 16. 6 and 4 10 carry over 1 6 7 8. dn is equal to 80. Therefore by Cramer's rule काय सांगतो लक्षात घ्या m is equal to dm upon d. Therefore m is equal to dm किती आला पहा आपला dm किती आलेला आहे 20
अपॉन डी किती आलेला आहे पहा 20. Therefore m is equal to 21 जार 20 21 जार 20 म्हणजे m ची व्हॅल्यू जी आहे ती m ची व्हॅल्यू काय आली q1. आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. n is equal to dn upon d. Therefore n is equal to dn किती आले पहा आपलं 80 अपॉन d ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे 20. Therefore n is equal to 21 जार 20 24 जार 80 म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येणार आहे पहा. व्हेरिएबल कोणती वापरली होती mn इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आहे 1 n ची व्हॅल्यू काय आहे 4 1 4 इज द सोल्युशन. हे त्याचं काय असेल आन्सर असेल. थर्ड एक्झाम्पल पहा. 3x minus 2y is equal to 5 upon 2 and 1 upon 3x plus 3y is equal to minus 4 upon 3. Solution. First equation काय आहे पहा. 3x minus 2y is equal to 5 upon 2. Upon 2 आहे. Upon 2 आहे म्हणजे multiplying both sides of equation by 2 करूया. Multiplying both sides of equation by 2. 2 ना आपण काय करूया both sides ला मल्टिप्लाय करूया. काय येणार पहा 3x into 2 minus 2y into 2 is equal to 5 upon 2 into 2. काय आहे पहा 3x into 2 3 2s are 6 x ला x minus 2y into 2 2 2s are 4 y is equal to 2 1s are 2 2 1s are 2 म्हणजे काय राहिला या ठिकाणी 5. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा या ठिकाणी 1 upon 3x plus 3y is equal to minus 4 upon 3. आता या ठिकाणी upon 3 आहे upon 3 आहे मग आपण काय करूया या ठिकाणी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 3. 3 ना आपण काय करूया बोथ साइड्स ला मल्टिप्लाय करूया. मग काय येणार आहे पहा 1 upon 3x into 3 plus 3y into 3 is equal to minus 4 upon 3 into 3. 3 ला 3 कॅन्सल झाला x 1 are x plus 3y into 3 3 3 are 9y is equal to 3 ला 3 कॅन्सल झाला minus 4. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता या ठिकाणी ही जी इक्वेशन आहे ती इक्वेशन आपण काय करूया कंपेअर करूया. कंपेअरिंग इक्वेशन्स 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आपण हे इक्वेशन a1x plus b1y is equal to c1 बरोबर कंपेअर केलं तर या ठिकाणी a1 is equal to काय येणार आहे 6 b1 is equal to काय येणार आहे -4 आणि c1 is equal to काय येणार आहे 5. आता आपण a2 ची व्हॅल्यू घेऊया. सेकंड इक्वेशन जे आहे ते सेकंड इक्वेशन हे a2x plus b2y is equal to c2 बरोबर कंपेअर करूया. a2 is equal to 1 b2 is equal to 9 and c2 is equal to -4. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला d ची व्हॅल्यू काढूया. d is equal to डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2 is equal to a1 b1 म्हणजे काय येणार आहे 6 -4 a2 b2 1 9. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी a into d minus b into c मीन्स काय येणार आहे पहा 6 into 9 -4 into 1 9 6 are 54 minus into minus plus 4 1s are 4. Therefore d is equal to 54 and 4 58. d ची व्हॅल्यू जी आहे ती d ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे 58 आलेली आहे. आता आपण dx ची व्हॅल्यू काढूया.
dx इज इक्वल टू, आता याच्यामध्ये a1 a2 जो आहे तो रिप्लेस होतो c1 c2 न, म्हणजे c1 b1 c2 b2 इज इक्वल टू, आता c1 b1 5 मायनस 4 आणि c2 b2 मायनस 4 9, याची व्हॅल्यू आपण काढूया. a इंटू डी मायनस बी इंटू सी मीन्स 5 इंटू 9 मायनस 4 इंटू मायनस 4, 9 5 आर 45, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 4 4 आर 16, 45 minus 16, 1 takes place from the tens unit, 15 minus 6 9, 4 minus 2 2. या ठिकाणी dx ची व्हॅल्यू जी आहे ती dx ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे 29. आता आपल्याला या ठिकाणी dy ची व्हॅल्यू काढायची. dy इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ b1 b2 जो आहे तो रिप्लेस होतो c1 c2 न, म्हणजेच काय येणार आहे a1 c1 a2 c2. आता a1 c1 पहा 6 5 आणि a2 c2 1 मायनस 4, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. a इंटू डी 6 इंटू मायनस 4 मायनस 5 इंटू 1 प्लस इंटू मायनस मायनस, 6 4 आर 24 मायनस 5 1 आर 5. Therefore dy is equal to, चिन्ह कसं आहे पहा, समान समान चिन्हाला समान चिन्ह, 24 आणि 5 29. आता या ठिकाणी आपल्याला क्रॅमरचा रूल वापरायचा आहे. बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल नुसार या ठिकाणी x इज इक्वल टू काय येणार आहे dx अपॉन d. Therefore x इज इक्वल टू, dx ची व्हॅल्यू काय आली पहा 29 अपॉन d ची व्हॅल्यू काय आलेली आहे 58. 29 1 आर 29, 29 2 आर 58, 1 अपॉन 2 ही जी आहे ती आपली काय आलेली आहे x ची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. y इज इक्वल टू dy अपॉन d. Therefore y इज इक्वल टू dy काय आहे पहा मायनस 29 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे पहा 58. Therefore y इज इक्वल टू मायनस ला मायनस, 29 1s are 29, 29 2s are 58. Therefore xy is equal to, x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली पहा 1 अपॉन 2 आणि y ची व्हॅल्यू काय आली मायनस 1 अपॉन 2 इज द सोल्युशन. हे याचं काय असेल आन्सर असेल. फोर्थ एक्झाम्पल, 7x plus 3y is equal to 15 and 12y minus 5x is equal to 39. Solution. First equation काय दिले पहा 7x plus 3y is equal to 15. This equation is in the form of ax plus by is equal to c. Equation number first. Second equation काय आहे पहा 12y minus 5x is equal to 39. This equation write in the form of ax plus by is equal to c. ax means minus 5x plus by ला काय आहे पहा 12y is equal to 39. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता ही इक्वेशन आपण काय करूया कंपेअर करूया. कंपेअरिंग इक्वेशन्स 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता हे जे फर्स्ट इक्वेशन आहे हे फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी काय करायचं आहे a1x plus b1y is equal to c1 बरोबर कंपेअर करायचं आहे. म्हणजे a1 ची व्हॅल्यू काय आली पहा 7, b1 ची व्हॅल्यू किती आली 3 आणि c1 ची व्हॅल्यू जी आहे ती किती आलेली आहे 50. आता सेकंड इक्वेशन -5x + 12y = 39 हे जे आहे ते a2x + b2y = c2 बरोबर कंपेअर करायचं आहे. म्हणजे a2 =
-5. B2 is equal to 12 and C2 is equal to 39. आता या ठिकाणी आपण dx आणि dy चे व्हॅल्यू काढायचे. d is equal to a1 b1 a2 b2 is equal to a1 b1 7 3 -5 12. आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची. a into d minus b into c means 7 into 12 minus 3 into minus 5. 12 7s are 84 minus into minus plus 5 3s are 15. 5 plus 4 9 8 and 1 8 and 1 9. d ची व्हॅल्यू जी आहे ती d ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आलेली आहे 99. आता आपण या ठिकाणी dx ची व्हॅल्यू काढूया. dx is equal to a1 a2 is replaced by c1 c2 means c1 b1 c2 b2 is equal to c1 15 3 c2 b2 39 12. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे a into d minus b into c means 15 into 12 minus 3 into 39. 12 5s are 60 60 ला 0 carry over 6. 12 1s are 12 12 and 6 18 180 minus 3 9s are 27 carry over 2 3 3s are 9 9 and 2 11. आता 180 मधून आपण काय करूया इथं 117 वजा करूया. 0 मधून 7 जात नाही 1 घेतला 10 तून 7 गेला 3 8 तून 2 गेले 6 1 minus 1 0 म्हणजे dx जो आहे तो या ठिकाणी dx is equal to काय आला 63 आलेला आहे. आता आपण या ठिकाणी dy काढूया. dy is equal to dy मध्ये b1 b2 रिप्लेस होतो c1 c2 न म्हणजेच काय येणार आहे a1 c1 a2 c2 is equal to a1 c1 7 15 a2 c2 -5 39. आता या ठिकाणी a into d minus b into c 7 into 39 minus b into c 15 into minus 5. 7 9s are 63 carry over 6. 7 3s are 21 and 1 21 and 6 27 minus into minus plus 15 5s are 75. Therefore dy is equal to 5 and 3 8 7 and 7 14 carry over 1 2 and 1 3. dy ची व्हॅल्यू जी आहे ती dy ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे 348. आता आपल्याला बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d. Therefore x is equal to dx ची व्हॅल्यू काय आली पहा 63 अपॉन x d ची व्हॅल्यू काय आलेली आहे 99. Therefore x is equal to 9 7s are 63 9 1s are 9 9 1s are 9. x is equal to काय आलेला आहे 7 upon 11. आता आपण y ची व्हॅल्यू काढूया. y is equal to dy upon d. Therefore y is equal to dy ची व्हॅल्यू काय आहे पहा 348 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे 99. आता या ठिकाणी पहा 348 आणि 99 ला कशाने भाग जातोय पहा. एक तर 99 11 किंवा 9 ने भाग जाईल लक्षात घ्या. तीन भाग घालूया अगोदर. 3 3s are 9 3 3s are 9 3 1s are 3 3 1s are 3 1 3 6 are 18.
Therefore y is equal to 116 upon 33. Therefore xy is equal to x ची व्हॅल्यू आपली काय आली पहा 7 upon 11 आणि y ची व्हॅल्यू काय आली पहा 116 upon 33 is the solution. हे याचं काय असेल उत्तर असेल. फिफ्थ एक्झाम्पल पाहत आहे x plus y minus 8 upon 2 is equal to x plus 2y minus 14 upon 3 is equal to 3x minus y upon 4. आता या ठिकाणी हे तिघजण काय दाखवलेले आहेत इक्वल दाखवलेले आहेत. याच्यावरून आपल्याला दोन इक्वेशन्स तयार करायचे आहेत. दोन इक्वेशन तयार करण्यासाठी फर्स्ट इज इक्वल टू सेकंड घ्या किंवा सेकंड इज इक्वल टू थर्ड घ्या किंवा फर्स्ट इज इक्वल टू थर्ड घ्या. म्हणजे या तीन पैकी दोन कंडिशन तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. आपण हे उदाहरण सोडवत असताना पहिल्या बरोबर दुसरं आणि दुसऱ्या बरोबर तिसरं घेऊया. सोल्युशन x plus y minus 8 upon 2 is equal to x plus 2y minus 14 upon 3. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 ने इकडे मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे 3 इंटू ब्रॅकेट x plus y minus 8 is equal to 2 इंटू ब्रॅकेट x plus 2y minus 14. आता कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. 3 इंटू x 3x प्लस 3 इंटू y 3y मायनस 3 8 जार 24 is equal to 2 into x 2x plus 2 into 2y 4y minus 14 2 जार 28. आता x आणि y ची पद आपण काय करूया लेफ्ट साइडला घेऊया आणि जे नंबर्स आहेत ते काय करूया राइट साइडला घेऊया. 3x प्लस 3y प्लस 2x लेफ्ट ला मायनस 2x प्लस 4y लेफ्ट साइडला मायनस 4y इज इक्वल टू मायनस 28 आणि हा मायनस 24 राइट साइडला गेला काय होणार आहे प्लस 24. 3x मायनस 2x x 3y मायनस 4y मायनस y इज इक्वल टू मायनस 28 प्लस 24 मायनस 4. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. आता हे झालं फर्स्ट इज इक्वल टू सेकंड. आता सेकंड इज इक्वल टू आपण काय करायचं आहे थर्ड घ्यायचं आहे. म्हणजे काय येणार पहा x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इज इक्वल टू 3x मायनस y अपॉन 4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 इंटू ब्रॅकेट x प्लस 2y मायनस 14 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 3x मायनस y 4 इंटू x 4x प्लस 4 2 जार 8y मायनस 14 4 जार 56 इज इक्वल टू 3 3 जार 9x मायनस 3 इंटू y 3y. आता जे x आणि y च्या जी पद आहेत ती लेफ्ट साइडला नंबर्स जे आहेत ते राइट साइडला घेऊया. 4x प्लस 8y प्लस 9x लेफ्ट ला मायनस 9x मायनस 3y इकडे आला प्लस 3y इज इक्वल टू मायनस 56 राइट साइडला गेला काय आला 56. 4x मायनस 9x मायनस 5x प्लस 8y प्लस 3y प्लस 11y इज इक्वल टू 56. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया सेकंड देऊया. कंपेरिंग equations 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता या ठिकाणी इक्वेशन 1 x मायनस y इज इक्वल टू मायनस 4 हे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 बरोबर कंपेअर करायचं आहे. a1 इज इक्वल टू 1
B1 इज इक्वल टू -1 आणि C1 इज इक्वल टू -4. सेकंड इक्वेशन काय आहे पहा, -5x + 11y इज इक्वल टू 56. हे a2x + b2y इज इक्वल टू c2 बरोबर कंपेअर करायचं आहे. a2 इज इक्वल टू -5, b2 इज इक्वल टू 11, c2 इज इक्वल टू 56. आता आपण व्हॅल्यू काढूया, d ची व्हॅल्यू काढूया. d ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय येणार आहे, a1 b1 a2 b2 इज इक्वल टू, पहा आता a1 b1 1 -1, a2 b2 5 ही -5 11. याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला a into d minus b into c means 1 into 11 minus b into c means -1 into -5. 11 ones are 11, minus into minus plus, plus into minus minus. 5 ones are 5. Therefore d is equal to 11 minus 5 6. आता आपण dx काढूया. dx is equal to a1 a2 is replaced by c1 c2 means c1 b1 c2 b2. आता या ठिकाणी पहा c1 b1 -4 -1, c2 b2 56 11. आता या ठिकाणी याची व्हॅल्यू काढायची आहे डिटर्मिनंटची. a into d means -4 into 11 minus b into c means -1 into 56. Minus into plus, minus 11 fours are 44, minus into minus plus 56 ones are 56. 6 minus 4 2, 5 minus 4 1. Therefore dx is equal to या ठिकाणी काय आलेला आहे 12 आलेला आहे. आता dy ची व्हॅल्यू काढूया. dy is equal to b1 b2 is replaced by c1 c2 means a1 b1 a1 c1 a2 c2. आता पहा a1 c1 1 -4 आणि a2 c2 -5 56. आता या ठिकाणी हे आपल्याला a into d करावं लागेल म्हणजे 1 into 56 minus b into c means -4 into -5. 56 ones are 56, minus into minus plus, plus into minus minus. 5 fours are 20. Therefore dy is equal to 6 minus 0 6, 5 minus 2 3. dy ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी काय आलेली आहे 36. Therefore by Cramer's rule नुसार या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय येणार आहे dx upon d. x is equal to dx ची व्हॅल्यू काय आहे पहा 12 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे पहा 6. Therefore x is equal to 6 ones are 6, 6 twos are 12. आता आपण y ची व्हॅल्यू काढूया. y is equal to dy upon d. Therefore y is equal to dy ची व्हॅल्यू काय आहे पहा 36 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे 6. Therefore y is equal to 6 ones are 6, 6 6 are 36. म्हणजे y ची व्हॅल्यू 6 आली. शेवटी आन्सर लिहूया. Therefore x y is equal to x ची व्हॅल्यू काय आली पहा 2, y ची व्हॅल्यू काय आली 6 is the solution. हे याचं काय असेल आन्सर असेल. 6th क्वेश्चन काय पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा 2 upon x plus 2 upon 3y is equal to 1 upon 6 and 3 upon x plus 2 upon y is equal to 0. सोल्युशन. आता फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा या ठिकाणी 2 upon x plus 2 upon 3y is equal to काय आहे 1 upon 6. आता या ठिकाणी काय राहतोय पहा अपॉन 3 राहतोय आणि या ठिकाणी काय आहे अपॉन 6. या ठिकाणी आपण 3 आणि 6 चा एलसीएम जो आहे तो काय आहे 6. या ठिकाणी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय काय करूया 6 करूया. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 6 ने मल्टिप्लाय करूया.
2 upon x into 6 plus 2 upon 3y into 6 is equal to 1 upon 6 into 6. आता या ठिकाणी 6 2s are 12 upon x plus 3 1s are 3 3 2s are 6 म्हणजे 2 2s are 4 upon y is equal to 6 1s are 6 6 1s are 6 म्हणजे काय आला 1. आता हेच इक्वेशन आपण कसं लिहूया पहा 12 into 1 upon x plus 4 into 1 upon y is equal to 1. याला आपण या ठिकाणी काय करूया इक्वेशन नंबर किती देऊया 1 देऊया. आता त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे पहा 3 upon x plus 2 upon y is equal to 0 म्हणजेच काय येणार आहे 3 into 1 upon x plus 2 into 1 upon y is equal to 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. रिप्लेसिंग 1 upon x by m and 1 upon y by n in equations 1 and 2 we get. आता 1 आणि 2 मध्ये 1 upon x ऐवजी m लिहायचा आहे आणि 1 upon y ऐवजी n लिहायचा आहे. म्हणजे काय येणार पहा 12 m plus 4n is equal to 1. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. या ठिकाणी काय येणार आहे पहा 3m plus 2n is equal to 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 4 देऊया. आता कुठला तरी कोएफिशिएंट काय करूया सेम करूया n कोएफिशिएंट सेम करूया. या ठिकाणी 4 आहे या ठिकाणी 2 आहे 4 येण्यासाठी याला काय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग both sides of equation 4 by 2. 4 इक्वेशन ला आपण काय करूया बोथ साइडला 2 ने गुणूया मल्टिप्लाय करूया. 3m into 2 plus 2n into 2 is equal to 0 into 2. 3m into 2 6m plus 4n into 2n into 2 4n is equal to 2 zeros are 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 5 देऊया. आता 4 मध्ये बदल केला आहे त्याच्यामुळे 4 कडे पाहायचं नाही. काय करूया आपण 3 मधून 5 काय करूया मायनस करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 3. आता 3 इक्वेशन काय आहे पहा 12m plus 4n is equal to 1 आणि इक्वेशन 5 काय आहे पहा 6m plus 4n is equal to 0. आता याचा आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करायचं आहे म्हटल्यानंतर प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. प्लस 6m चा काय होणार आहे मायनस 6m प्लस 4n चा काय होणार आहे मायनस 4n आणि या ठिकाणी काय होणार आहे मायनस 12m minus 6m 6m 4n minus 4n cancel is equal to 1 minus 0 1. Therefore m is equal to काय आला 1. 6 ने मल्टिप्लाय केले या ठिकाणी 6 ने काय करूया डिवाइड करूया. m ची व्हॅल्यू जी आहे ती m ची व्हॅल्यू आपली या ठिकाणी काय आलेली आहे 1/6. पुट m is equal to 1/6 in equation 5 मध्ये आपण त्या ठिकाणी ती काय करूया किंमत ठेवूया. 5 इक्वेशन काय आहे पहा 6m plus 4n is equal to 0. 6 ला 6 into m ची व्हॅल्यू काय आहे पहा 1/6 plus 4n is equal to 0. 6 1s are 6 6 1s are 6 म्हणजे काय आला 1 plus 4n is equal to 0. Therefore 4n is equal to 0 plus 1 राइट साइड ला गेला minus 1. Therefore 4n is equal to 0 minus 1 minus 1. Therefore n is equal to काय आला
minus 1 upon 4. Now 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n. 1 upon x ला 1 upon x is equal to m ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे पहा 1 upon 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x वन जार x is equal to 6 वन जार 6. x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे 6 आलेली आहे. 1 upon y is equal to n ची व्हॅल्यू काय आहे पहा minus 1 upon 4. आता या ठिकाणी पहा y into -1 minus y हा मायनस वरती असेल y into -1 minus y 4 वन जार 4. आता या ठिकाणी हे मायनस चिन्ह राईट साइडला देऊया म्हणजे y इज इक्वल टू काय येणार आहे -4. शेवटी आन्सर लिहूया. देअरफॉर xy इज इक्वल टू 6 minus 4 इज द सोल्युशन. हे याचं काय असेल उत्तर असेल. सेकंड एक्झाम्पल पहा 7 upon 2x plus 1 plus 13 upon y plus 2 is equal to 27. And second equation 13 upon 2x plus 1 plus 7 upon y plus 2 is equal to 33. Solution. सुरुवातीला आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया. 7 upon 2x plus 1 plus 13 upon y plus 2 is equal to 27. हा 7 बाहेर काढूया. 7 into 1 upon 2x plus 1 plus 13 into 1 upon y plus 2 is equal to 27. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. त्यानंतर पहा 13 upon 2x plus 1 plus 7 upon y plus 2 is equal to 33. 13 साइडला घेऊया. 13 into 1 upon 2x plus 1 plus 7 into 1 upon y plus 2 is equal to 33. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. रिप्लेसिंग वन अपॉन 2x plus 1 by m and 1 upon y plus 2 by n in equations 1 and 2 we get. 1 आणि 2 मध्ये आता रिप्लेस करूया. म्हणजे 1 मध्ये रिप्लेस केलं तर काय येणार आहे 7m plus 13n is equal to 27. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. 13m plus 7n is equal to 33. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 4 देऊया. आता या उदाहरणाकडे लक्ष दिलं तर काय ते पहा m आणि n चा कोएफिशियंट 7 7 सेम आहे आणि n चा कोएफिशियंट 13 13 सेम आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल 3 आणि 4 ची ऍडिशन करावं लागेल इक्वेशन मिळेल. 3 आणि 4 ची सबट्रॅक्शन करावं लागेल इक्वेशन मिळेल. आणि मिळालेल्या दोन इक्वेशनची आपल्याला नंतर काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. आता या ठिकाणी ऍडिंग इक्वेशन 3 and 4 we get. 3 आणि 4 ची ऍडिशन करूया. काय येणार आहे पहा 7m plus 13n is equal to 27. 13m plus 7n is equal to 33. याची ऍडिशन केली तर 13 and 7 20m plus 20n is equal to 7 and 3 10 carry over 1 3 and 1 4 4 and 2 6. या ठिकाणी 20 कॉमन काढूया. 20 into bracket m plus n is equal to 60. Therefore m plus n is equal to 60. इकडे 20 ने मल्टिप्लाय केले 20 ने काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. Therefore m plus n is equal to 21 are 20 23 are 60. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 5 देऊया. आता 3 इक्वेशन जे आहे ते 3 इक्वेशन आपण 4 मधून सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 सबट्रॅक्टिंग
इक्वेशन 3 फ्रॉम 4 मधून 3 सबट्रॅक्ट करूया. 4 इक्वेशन काय आहे पहा. 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. प्लस 7m चा मायनस 7m होणार आहे, प्लस 13n चा मायनस 13n होणार आहे आणि प्लस 27 चा मायनस 27 होणार आहे. 13m मायनस 7m 6m प्लस 7n मायनस 13n मायनस 6n इज इक्वल टू 33 मायनस 27 6. आता या ठिकाणी 6 कॉमन निघेल. 6 इंटू ब्रॅकेट m मायनस n इज इक्वल टू 6. देअरफॉर m मायनस n इज इक्वल टू 6. 6 ने मल्टिप्लाय केले, 6 ने डिवाइड करूया. देअरफॉर m मायनस n इज इक्वल टू 6 1 जार 6 6 1 जार 6. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 6 देऊया. आता 5 आणि 6 इक्वेशन मिळालं. 5 आणि 6 चे आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍडिशन करावं लागणार आहे. ऍडिंग इक्वेशन 5 and 6. 5 इक्वेशन काय आहे पहा. m प्लस n इज इक्वल टू 3 आणि 6 इक्वेशन काय आहे पहा. m मायनस n इज इक्वल टू 1. याचे ऍडिशन करूया. m प्लस m 2m प्लस n मायनस n काय झाला, कॅन्सल. 3 and 1 4. देअरफॉर m इज इक्वल टू 4 ला 4 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने डिवाइड करूया. देअरफॉर m इज इक्वल टू 2 1 जार 2 2 2 जार 4. m ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आलेली आहे, 2 आलेली आहे. ती जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन आपण काय करूया, 5 मध्ये पुट करूया. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आहे पहा. m प्लस n इज इक्वल टू 3. m ची व्हॅल्यू काय आहे पहा, 2 प्लस n इज इक्वल टू 3. देअरफॉर n इज इक्वल टू 3 प्लस 2 राईट साइडला गेला मायनस 2. देअरफॉर n इज इक्वल टू 3 मायनस 2 काय आला, 1. नाव आता आपण काय घेतलं होतं पहा. नाव 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m and 1/y प्लस 2 इज इक्वल टू n. ह्या व्हॅल्यू घेतलेल्या होत्या. आता 1/2x प्लस 1 ला 2x प्लस 1 इज इक्वल टू m. m ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 2. 2 मीन्स 2/1. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 इज इक्वल टू 1 1 जार 1. आता कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. 2 2 जार 4x प्लस 2 1 जार 2 इज इक्वल टू 1. देअरफॉर 4x इज इक्वल टू 1. हा प्लस 2 राईट साइडला गेला मायनस 2. देअरफॉर 4x इज इक्वल टू 1 मायनस 2 मायनस 1. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1. 4 ने मल्टिप्लाय केले, 4 ने इकडे काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. x ची व्हॅल्यू जी आहे ती काय आलेली आहे, मायनस 1/4. आता 1/y प्लस 2 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय आली पहा. n ची व्हॅल्यू 1 आली. 1 म्हणजेच 1/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. y प्लस 2 1 जार y प्लस 2 इज इक्वल टू 1 1 जार 1. देअरफॉर y इज इक्वल टू 1. हा प्लस 2 राईट साइडला गेला मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू 1 मायनस 2 मायनस 1. शेवटी आन्सर लिहूया. देअरफॉर xy इज इक्वल टू मायनस 1/4 and मायनस 1 इज द सोल्युशन. हे याचं काय असेल, आन्सर असेल. थर्ड एक्झाम्पल पहा. 148/x प्लस 231/y इज इक्वल टू 527/xy. 231/x प्लस 148/y इज इक्वल टू 610/xy. सोल्युशन. सुरुवातीला फर्स्ट इक्वेशन घेऊया आपण. काय पहा. 148/x प्लस 231/y इज इक्वल टू 527/xy.
आता या ठिकाणी पहा उजव्या बाजूला अपॉन एक्स वाय आहे, मग आपण काय करूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय एक्स वाय, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय एक्स वाय. एक्स वाय ने काय करूया बोथ साइडला मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय येणार आहे पहा 148 अपॉन एक्स इंटू एक्स वाय प्लस 231 अपॉन वाय इंटू एक्स वाय इज इक्वल टू 527 अपॉन एक्स वाय इंटू एक्स वाय. आता काय कॅन्सल होतंय पहा, एक्स ना एक्स कॅन्सल झाला म्हणजे काय राहिला 148 वाय प्लस वाय ला वाय कॅन्सल झाला म्हणजे काय राहिला 231 एक्स इज इक्वल टू एक्स वाय ला एक्स वाय कॅन्सल झाला म्हणजे काय आला 527. आता हे इक्वेशन आपण ax प्लस by इज इक्वल टू c स्वरूपात देऊया, म्हणजे काय आलं पहा 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया फर्स्ट देऊया. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा 231 अपॉन x प्लस 148 अपॉन y इज इक्वल टू 610 अपॉन एक्स वाय. इथंही पहा काय आहे उजव्या बाजूला अपॉन एक्स वाय आहे, म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय काय करूया आपण एक्स वाय करूया. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय एक्स वाय ना आपण काय करूया मल्टिप्लाय करूया. 231 अपॉन एक्स इंटू एक्स वाय प्लस 148 अपॉन वाय इंटू एक्स वाय इज इक्वल टू 610 अपॉन एक्स वाय इंटू एक्स वाय. आता या ठिकाणी पहा एक्स ला एक्स कॅन्सल झाला, राहिला काय 231 वाय प्लस वाय ला वाय कॅन्सल झाला, राहिला काय पहा 148 एक्स इज इक्वल टू एक्स वाय ला एक्स वाय गेला काय राहिला 610. आता हेच इक्वेशन आपण ax प्लस by इज इक्वल टू c स्वरूपामध्ये लिहूया, म्हणजे काय येणार पहा 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. इक्वेशन 1 आणि 2 कडे पहा 231 231 148 148 क्रॉस मध्ये कोएफिशिएंट काय आहेत सेम आहेत. एकदा ऍडिशन करूया, एकदा सबट्रॅक्शन करूया आणि परत ऍडिशन करूया. आता ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. वन इक्वेशन काय आहे पहा 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. सेकंड इक्वेशन काय आहे पहा 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. याची आपण ऍडिशन करूया 8 and 1 9, 4 and 3 7, 2 and 1 3, 379x plus 379y is equal to 7 and 0 7, 2 and 1 3, 6 and 5 11. आता या ठिकाणी 379 आपण काय करायचं कॉमन काढायचं. 379 into bracket x plus y is equal to 1137. Therefore x plus y is equal to 1137 upon 379. Therefore x plus y is equal to या दोन संख्याला या दोन संख्या सोडल्या तर 3 3 9. 379 into 3 करून पहा 3 9s are 27 carry over 1, 3 7s are 21, 21 and 2 23 carry over 2, 3 3s are 9 and 2 11. म्हणजे या ठिकाणी काय आलं x plus y is equal to 3. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता या ठिकाणी सेकंड इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आपण काय करूया सबट्रॅक्ट करूया फ्रॉम 1 मधून. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2
फ्रॉम 1. आता 1 इक्वेशन काय आहे पहा, 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. याचा आता आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायचं म्हटल्यानंतर प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार, मायनस मायनस मायनस. 1 मधून 8 जात नाही, उसना घेतला, 11 8 गेले 3, 23 मधून 15 गेले 8. 83x मायनस 83y इज इक्वल टू, आता 527 मधून 610 जात नाही, 610 मधून 527 घालूया आपण. शून्यातनं 7 जात नाही, उसना घेतला, 10तनं 7 गेला 3, एकातून 3 जात नाही, उसना घेतला, 11तनं 3 गेला 8, 0. म्हणजे काय आला या ठिकाणी 83. बिगर नंबर कोणता आहे या ठिकाणी, 610. त्याचं साइन कोणतं आहे, मायनस. या ठिकाणी 83 आपण काय करूया, कॉमन काढूया. 83 इंटू ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू मायनस 83. 83 ने मल्टिप्लाय केले, 83 ने डिवाइड करा. x मायनस y इज इक्वल टू मायनस 83 अपॉन 83. x मायनस y इज इक्वल टू मायनस 1. याला इक्वेशन नंबर आपण काय दिलेला आहे, 4 दिलेला आहे. आता ऍडिंग झालं, सबट्रॅक्टिंग झालं. आता आलेल्या इक्वेशनची परत काय करायचे, ऍडिशन करायचे. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ची ऍडिशन करूया. 3 इक्वेशन काय आहे पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 3. आणि 4 इक्वेशन काय आहे पहा, x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1. याची ऍडिशन x प्लस x 2x प्लस y मायनस y कॅन्सल. 3 मायनस 1 2. देअरफॉर x इज इक्वल टू 2 ला 2 न मल्टिप्लाय केले, 2 न डिवाइड करा. x इज इक्वल टू 2 1 जार 2 2 1 जार 2. x ची व्हॅल्यू जी आहे ती किती आलेली आहे, 1. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करूया, इक्वेशन 3 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे पहा, x प्लस y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू काय आहे पहा, 1 प्लस y इज इक्वल टू 3. देअरफॉर y इज इक्वल टू 3 प्लस 1 राइट साइडला गेला मायनस 1. देअरफॉर y इज इक्वल टू 3 मायनस 1 2. शेवटी आन्सर लिहूया. देअरफॉर x y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू काय आहे पहा 1, y ची व्हॅल्यू काय आहे 2. 1 2 इज द सोल्युशन. हे याचं काय असेल, आन्सर असेल.